हाय स्टुडंट्स, वेलकम इन SG ट्यूशन क्लासेस। आज आपण सेकंड सेमिस्टरचा एक्झाम क्वेश्चन पेपर पाहत आहोत। मॅथ्स 1चा 9th स्टँडर्डचा पाहूया। त्याआधी SG ट्यूशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पाहूया मॅथ्स 1चा क्वेश्चन पेपर सेकंड सेमिस्टर। पहा, क्वेश्चन 1 आहे MCQ टाईप। व्हॉट इज द रेशो ऑफ 1 मिलीमीटर टू 1 सेंटीमीटर? तो ऑप्शन रॉंग झालेला, आन्सर आहे 1:10। सेकंड क्वेश्चन आहे मिस कल्पना एज 25 years अर्न्स ₹2,25,000 इन अ इयर. व्हॉट एज्युकेशन सेस विल शी हॅज टू पे? आपला काय 2.5 लाखापर्यंत इन्कम असेल तर त्याच्यावर काय टॅक्स लागत नाही। 2.5 लाखापर्यंतच्या 2.5 लाखाच्या पुढचं म्हणजे 2,50,000च्या पेक्षा जास्त इन्कम असेल तर आपला काय लागतो, इन्कम टॅक्स लागतो। तर इथे नील असणार आहे, कारण इन्कम 2,50,000 पेक्षा कमी आहे। थर्ड क्वेश्चन पहा, इफ 8x - 7y इज इक्वल टू 11, 7x - 8y इज इक्वल टू 4, देन x + y। x + y ची व्हॅल्यू काढण्यासाठी ते पहा, दोघांची आपण ॲडिशन केली तर इथे मायनसचं साइन आहे, म्हणून x - y ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला x + y ची व्हॅल्यू हवी आहे, म्हणून आपण या दोघांचं सबट्रॅक्शन करणार आहोत आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला x + y ची व्हॅल्यू मिळेल। आपल्या इथला साइन चेंज होईल, इथे प्लस होईल आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर व्हॅल्यू मिळत आहे 11 - 4 7, म्हणून x + y ची व्हॅल्यू आहे 7। 4 नंबरचा क्वेश्चन पहा, द सम ऑफ टू नंबर्स इज 20 अँड देअर डिफरन्स इज 4, विच इज द ग्रेटर ऑफ द टू नंबर्स? हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर इक्वेशन मेक करायचं आणि सॉल्व करायचं। हे सॉल्व केल्यानंतर ग्रेटर नंबर मिळत आहे 12 आणि स्मॉलर नंबर मिळत आहे 8। 12 + 8 20। आपला ग्रेटर नंबर विचारलेला आहे, आन्सर आहे 2। क्वेश्चन 1 मधला बी पहा, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स। क्लासिफाय करायचं आहे प्रायमरी की सेकंडरी डाटा। क्वेश्चन आहे इन्फॉर्मेशन ऑफ अटेंडन्स ऑफ एव्हरी स्टुडंट कलेक्टेड बाय विजिटिंग एव्हरी क्लास इन अ स्कूल। स्कूलमधल्या प्रत्येक वर्गात जाऊन विजिट करून त्यांचं प्रत्येक स्टुडंटचा अटेंडन्सची जर माहिती कलेक्ट केलेली असेल तर मात्र हा प्रायमरी डाटा असतो, बरोबर। सेकंडरी डाटा कधी होईल, जेव्हा ही माहिती आपण पुढे पाठवू तेव्हा तो असणार आहे सेकंडरी डाटा, हा आहे प्रायमरी डाटा। कन्वर्ट द फॉलोइंग इंटू रेशो, फॉलोइंग रेशो इंटू पर्सेंटेज। पर्सेंटेज फॉर्ममध्ये करण्यासाठी इंटू 100 केले, पर्सेंट आलेले आहेत 73.33%। एक्सप्रेस द फॉलोइंग पर्सेंटेज रेशो इन रेड्यूस फॉर्म। रेड्यूस फॉर्ममध्ये करण्यासाठी काय केलेलं आहे 6.25% म्हणजेच अपॉनला 100 आणि हे 2 प्लेस नंतर पॉईंट घालवण्यासाठी आपण इंटू 100 केले, खाली काय झालेले आहेत 20 ॲड झाले, म्हणजे खाली झालेले आहे 10,000 आणि जेव्हा आपण डिवाइड करू तेव्हा आन्सर येत आहे 1/16। हा आहे रिड्यूस फॉर्म। क्लास मार्क फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे अप्पर क्लास लिमिट लोअर क्लास लिमिट ॲडिशन अपॉन 2 आणि डिवायडेशन केल्यानंतर आलेला आहे 37.5। क्वेश्चन 2A आहे कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी। याच्यामध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेला आहे, तो तुम्हाला फिलअप करायचा आहे। पाहूया क्वेश्चन। हा पहा, फ्रिक्वेन्सी टेबल दिलेला आहे, तो फिलअप केलेला आहे मी, इझी आहे। कंपेअर करायचं आहे, त्याची पण ॲक्टिव्हिटी आहे। पहा, इथे तुम्हाला फर्स्ट क्रॉस प्रोडक्ट काय आहे, √13 दिलेला आहे, तर √13ला क्रॉस प्रोडक्ट आहे √5 आणि मल्टिप्लाय आहे 65, √65। सेकंड क्रॉस 8 √8 इंटू √7 क्रॉस प्रोडक्ट आहे √56 आणि मग फर्स्ट रेशो आपला फर्स्ट प्रोडक्ट काय आलेला आहे मोर आहे, म्हणून आपण असं साइन केलेलं आहे। पुढे क्वेश्चन 3 पहा, द रेशो ऑफ 8s। इथे पण रेशो दिलेला आहे, त्याच्यातून फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत। पहा, ही पण ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करून दिलेली आहे। क्वेश्चन 2B पहा, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स। इथे पहा फिल इन द ब्लँक्स करायचे आहे, हा आपल्या लेसन 4 मधील रेशो अँड प्रपोर्शनमधील एक्झाम्पल आहे, ते पाहून घ्या। त्याच्यानंतर 15 वर्कर्स कॅन dig a well in 14 days. How many workers are need to dig the same well in 6 days? एक्झाम्पल इझी आहे आणि हे एक्झाम्पल आहे इनवर्स प्रपोर्शनचं, तेही करून घ्या। बाय युजिंग व्हेरिएबल्स x and y फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स। x आणि y यूज करून कोणतेही 5 लिनियर इक्वेशन तयार करायचे आहे, कोणतेही करू शकता तुम्ही। x + y = 5, x - y = 2, काहीही असे फक्त x आणि y यूज करून, हे व्हेरिएबल यूज करून 5 लिनियर इक्वेशन्स
तयार करायचे आहेत. क्वेश्चन 4 आहे फाइंड द मोड. इथे तुम्हाला मोड फाइंड करायचा आहे. मोड म्हणजेच काय, मॅक्झिमम नंबर, जो नंबर रिपीट झालेला आहे मॅक्झिमम टाइम्स तो असतो मोड. 5वा क्वेश्चन आहे फाइंड द मीन ऑफ द फॉलोइंग नंबर्स. याचा मीन फाइंड करायचा आहे. मीन फाइंड करण्यासाठी ॲडिशन अपॉन किती आहेत नंबर त्याने डिवाइड करायचं. क्वेश्चन 3 पहा. क्वेश्चन 3 मध्ये सुद्धा तुम्हाला ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. मी इथे सॉल्व करून दिलेली आहे, ती तुम्ही पाहून घ्या. ही पहा रिमेनिंग ॲक्टिव्हिटी इकडे आहे. क्वेश्चन 2 आहे तोही पहा. चेक प्रॉफिट ॲट द एंड ऑफ द इयर 2 years 5 lakh रिसिव्ड 5,20,000 फ्रॉम द इंडस्ट्री. इन्व्हेस्ट केलेले आहेत 4 lakh आणि मिळालेले आहेत 5,20,000. प्रॉफिट काढण्यासाठी काय करणार तुम्ही, सबट्रॅक्शन करणार. 1,20,000 काय आलेलं आहे प्रॉफिट. अमाऊंट इन्व्हेस्ट केलेले आहे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये. किती केलेले आहे 3/5. प्रॉफिटच्या 3/5 काय केलेले आहे फिक्स्ड डिपॉझिट, म्हणजे ती झालेली आहे 70,000. आणि शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे 2/5, ते आहे प्रॉफिटच्या, ती पण आहे 48,000. इझी आहे ॲक्टिव्हिटी. क्वेश्चन 3B पहा. अलका स्पेंड 90% ऑफ मनी. हे एक्झाम्पल प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये असतं, म्हणजे असतंच. अलका स्पेंड व्हेरी IMP एक्झाम्पल आहे हे, आणि इझी आहे सॉल्व करायला. त्याच्यानंतर पहा द फॉलोइंग 10 ऑब्झर्वेशन्स आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्याचं मेडियन आहे 11. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. इझी आहे एक्झाम्पल. मेडियनचा फॉर्म्युला यूज करून तुम्ही एक्सची व्हॅल्यू फाइंड करू शकता. इथे पहा आपला 4 नंबरचा लेसन आहे. रेशो अँड प्रपोर्शनमधील एक्झाम्पल आहे. हे इझी आहे. तिन्ही दिलेल्या इक्वेशन करायची, प्रपोर्शनची इक्वेशनची काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे. आणि ॲडिशन केल्यानंतर बरोबर कॅन्सल होईल आणि आन्सर बरोबर काय येईल 1. इझी आहे हे सुद्धा. पुढे क्वेश्चन 4 आहे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. हे सुद्धा रेशो अँड प्रपोर्शनमधीलच एक्झाम्पल आहे. कंपोनंट डिव्हिडेंडो. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. इक्वेशन सॉल्व करायचे आहे. यांचे फॅक्टरायझेशन करायचं आहे. 20चे फॅक्टर 20चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 12 येईल आणि 12चे असे फॅक्टर ज्यांचं ॲडिशन 8 येईल. असं करून हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. पुढे पहा हे सुद्धा एक्झाम्पल रेशो अँड प्रपोर्शन कंपोनंट डिव्हिडेंडो सोडवायचं आहे. त्याच्या खाली पहा हे सुद्धा एक्झाम्पल 4 नंबरच्या लेसनमधीलच आहे. आणि आम्ही स्पेंडचं एक्झाम्पल हे आपलं 6 नंबरच्या लेसनमधील आहे. हे तुम्ही पाहून घ्या. इझी आहे सॉल्व करायला. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि असेच तुम्हाला अजूनही प्रश्नपत्रिका सर्व सब्जेक्टच्या मिळतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू स्टुडंट्स.